या इथंच राहू द्या, इथंच राहू द्या. उतरा उतरा. चला हे काय आखाडा इथं जवळच आहे आपल्या आता. या लय वाट पाहू लागलो तुमची, देवासारखी वाट पाहू लागलो बाबा. पाहुणे आले की मला एवढा आनंद होतो, लयच आनंद होतो बा. आता तुम्ही जसं बसा, मी आता येतील काहीतरी असा चांगला गरम गरम मस्त असा स्वयंपाक करायला लावतो आणि जेवण करूनच जा. ठीक आहे ठीक आहे. जसं थांबा 2 मिनिटात येतो तिला बोलू. काय कर रे तू येड्यावाने, नुसते फिरत राहते घरामध्ये, कोण तिकडं ते कोण इकडं. आव तुम्ही माग काऊन लागले, हातपाय धुवून वा. रोजच तू घरानं बंद कर, हा गडबडीनं आवर. हा भाऊन भाऊजई आलेत हा. आणि गडबड कारलेत, मी बसविलेत काहीतरी चांगलं जेव खाऊ घालू आणि लगेच ते थांबणच, पण मी थांबी. आव तुमचं रोजच घराणं आहे. भाऊ आली, भाऊजाई आली, तुमची बहीण येते, तुमचे नातेवाईक हायतच कसे. त्या 4 भाकरी येतात आणि बेसन आटलेले ते खाऊ घाला आणि वाटा लावा. मी काही रिकामी नाही. अरे त्या ज्वारीच्या भाकरी येतात, सकाळच्या येतात, कशा जमतील त्या. खाऊ घालायचं असलं खाऊ घाला ना, तर उपाशी राहू द्या. आणि जरा हळून बोलणं, तिथंच बसले ते ऐकायलेत ना. मग ऐकू द्या ना, रोजचं घराणं तेवढं करावं. बरं जाऊ दे, ते हा करा ना. सांगतो मी त्याला आता. त्याला म्हणतो आता ते तू बोलायला ते ऐकायले, त्याला काय सांगायचं काम नाही. त्याला म्हणतो जसे आले तसेच जा. पण भाऊन भाऊजाई कोणाची इथं. अरे तू आज भाऊन तू भाऊजाई कुठे बसले काय, बसले का कुठे येतात. जाऊ दे ना आता. अहो माहित झाला व पोळ्या गिळ्या करू नका. कोणीच नाही बोलायला चालायला. बरं हातपाय कितपाय धुवा. बरं तुम्ही आम्ही बोललेलं काही ऐकू नाही का आलं. नाही काय नाही ऐकलं आम्ही. नाही नाही ऐकून नाही आलं. सांगत पण नाही तर असे एवढे माणूस माझ्या दैवत पडेपर्यंत काय करू. ऐकून ऐकलं नाही म्हणतात. तू आणि भाऊन भाऊजाई तुझ्या सारखेच येतं का? हो, आता आमच्या बहिणीचं आम्हाला न्यावं लागलं समजून गोष्टी. बहिणीला कसं जमलं बोलायला. पाय धुवायला पाणी द्यायचं अगोदर. नाही काय घेतलं आम्ही बहिणी घरी असल्यामुळे आम्हाला पाणी घ्यायचं. हा घरीच नाही. आणि मग नंदनबाई घरी नाही तुमची. हा आणि मग आम्ही बसलो आता म्हणजे जा तुम्ही तरी द्या आम्हाला. आता ते पाहुण्यानं बी आम्हाला ओळखलं नाही काय नाही. तुला ओळखू नाही आले भाऊजाई, ओळखू नाही का आली. अरे ते खोटं सांगायले. खोटं नाही सांगत नाही भाऊजाई, आणि मग भाऊ बी नाही सांगत खोटं बोलत नाही. तर तुम्ही खोटं बोलायले तर. बर बाबा शेताला कापूस विकायला गेली. हा कोणीच नाही. मी चाललो बाहेर आता रातभर मुकामाल राहा. आता मी पुरण टाकते, पोळ्या करते आणि मग जायचं स्वयंपाक करायचाय. चला तुम्ही आता त्या पाहुण्याला आपलं रान दाखवून आणा. पुन्हा साडी घेते म्हण ना. अहो साडी बी घ्यायची, साडी बी आणून ठेवलेली. आता तुम्हाला ती बी सांगू का मी. चला बरं येतो का. हो.